नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. त्रिशू काय पिते? स्प्राईट. चला मित्रांनो, आत्ता झालो घरी. ते मिक्सर वगैरे काय ते रिपेअर वगैरे करायचं होतं. ते बघा, ते मिक्सर वगैरे काही किराणा वगैरे ते सर्व गोष्टी तुम्हाला सांगणारच आहे. काय आलं? तू काय बनवणार आहे गॅसवरती? हां, खिचडी. अरे यार, तू पण काय मम्मीसारखी शिकते का काय त्रिशू? मम्मी पण बोलते खिचडी बनवायचं आहे, तू पण सांगते खिचडी बनवायचं आहे. हां, खिचडीच्या वेगळं काय येतं तुला अजून बनवता? हां, सोयाबीन. हां चालेल, मी सोयाबीन आणि चपाती खाऊन गेलं. पण मम्मीला सांग खिचडी नको बनवत जाऊ म्हणा. ठीक आहे? ते मम्मीला पण दे ना थोडंसं स्प्राईट. तूच पिऊन जाशील पूर्ण. मम्मीला पण द्यायचं ना. हां. मम्मीसाठी नाही आणलं. मम्मीला दे मग, ग्लासमध्ये दे. एवढं नको पिऊ ना तू. मम्मीला पण दे थोडंसं. ए गायत्री, 1 मिनटं ये ना इकडं. तेव्हा का मित्रांनो, आत्ता झालो. ते थोडासा काय महिन्याचा किराणा वगैरे संपला होता आणि ते मिक्सरची काय वायर वगैरे चेंज करायची होती. ते मिक्सरचे किती सांगत होता? 150 रुपये सांगत होता तो. हा, मग पूर्ण वायरच चेंज करायला लागले ना. ते 3 पिनची वायर असते ना, ती 3 पिन खराब झाली होती. मग ते बोलले की पूर्ण वायर चेंज करायला लागेल. म्हटलं चालेल, 150 रुपये तर 150, आणि काय 10 रुपये कमी केले त्यांनी. 140 रुपये घेतलेत. म्हटलं आता काय मिक्सर गरजेचंच आहे ना. मग ते बापरे, एवढ्या बजा. आणि आईच खाई यावं, जेवण काय बनायला नाही. मग बाबा आईच खायला यावं ना. असे नको करू ना. इथल्या कावर बनाय टाक्यात, पण आई जर खावाय घेतं मग पोट भरी जाईना काहीतरी. अरे तुला जेवण बनवायला काय एवढा कंटाळा येतो? ये ते किराणामध्ये बघ, ते 5 किलो आटा पिशवी घेऊन आलो मित्रांनो. ते इथं चक्की वगैरे बंद आहे म्हणून काय गहू आणलेत नाही. ते गहू आणले होते किराण्यामध्ये, ते संपलेत. आता परत ते पूर्ण आटा पिशवी घेऊन आलो. ते आशीर्वाद आटा बोलतात ना, ते 5 किलोची घेऊन आलो. हा त्रिशू, बापरे पोट दुखतंय तुझं. मग दे, मग मम्मीला दे. मम्मीला दे स्प्राईट. ते दे मम्मीला देतात स्प्राईट. हे बघ ना, किराणा काढ ना तो. ते काय नाही, ते आटा पिशवी घेऊन आलोय आणि ते काय मॅगी वगैरे आहेत ना, ते पण घेऊन आलोय. काढ बरं, काय सांगितलं होतं तू? परत अंडी आणायचं विसरलो बघ मी. हा, मग जाऊन दे ना आता. मूग डाळ आणि बटाटे बनवून टाक ना. हा, मूग डाळ आणि बटाटे. काय यार, आज बघ ना, आज काय 16 तारीख आहे ना. आपला किराणा एवढा लवकर कसं काय संपून जातो? हा, तू सांगितलं होते ना शॅम्पू घेऊन या म्हणे. नाही पण ते सांग, आपला किराणा एवढा लवकर कसं काय संपून जातो? अरे गायत्री, 3,000चा किराणा असतो. 3,000मध्ये तू थोडा पुरायला पाहिजे किराणा. पीठ, फक्त पीठच संपलंय. मग ते काय गुळ पण घेऊन आलोय, परत रवा घेऊन आलोय. हा, अच्छा. दे का त्रिशू, मम्मीला पण दे थोडं प्यायला. ते बघ ना, मिक्सरची वायर पण बघ ना. ते मिक्सर तिथं चालू करून बघितलं. तू कुठे दळायला गेली होती मग आता? अच्छा, ताईकडे गेली होती दळायला. बघ ती नवीन वायर बसवली बघ ती मिक्सरची. तेच मित्रांनो, आता काय नवीन मिक्सर घ्या वगैरे त्याच्या म्हटलं त्याला. हा ना यार, चांगलीच होती ना. अरे पण तू वापरताना थोडं सावकाश वापरत जा ना. अरे जेव्हा ती बोर्डाला पिन लावते ना, हा मग ते बोर्डाला एक हात लावत जा आणि एक हात त्या पिनला. तसंच नाही काढलं तू, नुसत्याची एकदम वैतागल्यासारखी काढते नुसती ती पिन. तशी नको काढत जाऊ ना. हा, हा, मसाला सगळा बारीक तुम्ही करून द्यायचा, तळून द्यायचा, मग मी जेवण बनवते. अरे तसं नाही, कधी पण ना. नाही, तुम्ही एकदम सांभाळून आणि सावकाश वापरता एकदम. तसं नाही गायत्री. आता वापरते वस्तूंना, मला काय कदर आहे त्या वस्तू. अरे तुला कदर आहे. मी फक्त काही गोष्टी समजून घेत जा ना. मी काय सांगतोय, अरे मी फक्त सांगतोय ते बोर्डाला एक हात लावत जा आणि ती पिन काढत जा. ते बोर्ड पण तसे निघालेलेच आहे, समजलं? मग ही पिन कसं काय तुटलेली? मग सांगते, ऐक ना. ऐकण्याच्या आधीच तुम्ही बोलताय. तू एकदम वैतागल्यासारखी करते, अशी करते. अरे सांगतोय तिने बघ ते शॅम्पू. त्रिशू नको ना ते शॅम्पू, ठेव ना. ते मम्मीला पाहिजेत ना ते शॅम्पू.
लावली ती वायर तिथं. हा ती वायर ही अशी सॉफ्ट आहे ना, ही हा. अशी नव्हती ती, हा. कडकवाली होती. कडे एकदम चांगली वायर होती ना ती, हा, चांगल्यातली ही होती. soft आहे, अशी अशी नव्हती. इथं कसं असं राऊंड झाला ना, असं होऊन गेली, ही अटकली ना बरोबर. हा. ती अशी नव्हती, असं तर अशी झाली हा. आणि अशी निघाली ती याच्यावर, पटकन पडली ती खाली ती. अरे याच्यावर पडली तर ही पिन निघाली, माझी काही चुकी नाही. ठीक आहे, जाऊ दे आता, रिपेअर करून आणलं ना. ए ती बघ शॅम्पू तोडते का? ते खायचं नाही त्रिशू, शॅम्पू आहेत ना ते. आता रोज आहे ना, तुम्हीच मला दळून ठेवते द्यायचं. ते बघ तिथं गुळ येते, गुळ घे. हा. हे ते मसाला आज नाही, रोज तुम्ही दळून द्यायचा, ठीक आहे? नाही नाही, मी नाही केला होता. तू मामा मामी त्यांना कॉल केला होता का? नाही. ते काही लग्नाला जात आहेत ना. हा. कुठलं गाव ते? हा, भुसावळला जात आहेत ना लग्नाला. जायचंय ना आपल्याला. ए आपल्याला नाही जायचं आता, आपल्याला हे मध्ये उगीच नको घालू तू. आपल्याला जायचं हे. आता त्रिशूची तब्येत चांगली झाली आहे काहीतरी. हे कशाला आणला तुम्ही? राहू दे ना गोड आता खायला. आणायला पाहिजे होतं, दुसरं आणायचा हा जाम आवडला. नाही कडवट नाही, मस्त असतो ना. चांगलं. गावरान गुड आहे ना तो. काही गावरानी नाही. ते त्रिशूला शिरा बनवून दे. हा काय आलं मग भुसावळला जाण्याचं काय ठरलंय? काय ठरलंय? जायचंय तर जायचं, काय ठरलंय? लग्नात नाही काहीतरी नाही जायचं ना प्लीज नाही यार, कारण की आता जाशील आणि परत ती पोरगीची तब्येत बिघडली मग. कशाला तब्येत खराब? पण मी काय म्हणतोय, मामा मामी विचार आपल्याला चांगलं ठेवायचं, चांगलंच होतं. चांगलंच होतं बरोबर आहे, पण मामा आपण मामी ते जरी वेगळे विचार केले तर बरोबर करतो, तेच होणार असतं. कशाला? तुझ्या हाताने बनव तू सोयाबीन पप्पाला. हा चालेल, बनव तुझ्या हाताने सोयाबीन बनवून दे. हा ठीक आहे? ते बघा सोयाबीन बनवून देते ती. तू बनवून जाऊ दे. मी बसून राहते आला. लग्नाला मामा मामी ते जात आहेत ना, नरेश आणि रोहित ते पण जात आहेत ना, त्यांना जाऊन येऊ दे. मग आपण नंतर लागल्यास भेटायला जाऊ त्यांना. काय भेटायला जायचं? अरे लग्न वगैरे झाल्यावर त्यांना इकडे बोलून घेऊ लागल्यास आपण. कोणाला बोलून? ते नवरदेव नवरीला. काय करायचं? लग्नामध्ये नाही जाणार, लग्नाला व्हायचं बोलून. गायत्री आता आंब्यांचा सीझन चालू आहे, ऑफिसमध्ये सुट्ट्या भेटत नाहीये, त्याच्यासाठी मी नाही म्हणतोय तुला. आणि एवढी गरमी पडते, भुसावळ जवळ नाहीये. जवळ तर आहे. नाही 8-9 तास लागतात मुंबईवरनं जायला, आणि मेन म्हणजे तिकीट वगैरे भेटत नाहीये. तिकीट भेटत नाही ते ना, हा मग एवढं सांगायची काही गरज नाही. पण नाही जायचं लग्नाला. जायचं. नाही नाही, तू काही गोष्टी समजून घे. मागच्याच महिन्यात सुरतला जाऊन आली आहे तू. सुरतला जायचं आपल्याला, भुसावळला जायचं. भुसावळला जायचं, पण इथून तिकीट नाही भेटत, कसं काय जाणार आहे? उडत जाणार आहेस. हा, आवडतच नाही. काही गोष्टी समजून घेत जा ना गायत्री. तू आता त्या पोरगीला बरं केलंय, एवढं 4-4 सलाईन लागायच्यात ना दिवसाला तिला. कोणी केली? कोणी केली? बरी. आता बरी केली मामा मामी त्यांनी बरी केली. हा मी पिऊन बघतो की. हा मस्त लागतं, घे तू पी आता. मामा मामी त्यांनीच बरी केली, पण आता मग तुला काय तेच करायचं का गावी जाऊन परत तिची तब्येत खराब झाली तर? तुम्ही काय ऐकलं ना पण? हा मग सॉरी बोललो ना तुला, जाऊ दे माझ्याकडनं, एकदा चूक झाली तर गावी गेलो तर. मी काय बोलली होती तुम्हाला? काय बोलली होती? काय बोलली? काय मला बोलली या महिन्यात जायचंय, पुढच्या महिन्यात जाईल, मे महिन्यात जाईल, असं बोलली होती ना. बोलली होती, पण सख्या मावशीच्या मुलीचं लग्न होतं, पण आई पण सांगत होती की येऊन जा. चांगलं होतं ना ते, मी थोडी बोलते वाईट केलं, उलट लग्नाला गेलं ते चांगलंच केलं ना. हा पण आता नाही जायचं आपण. मित्रांनो आता ते म्हणजे गायत्रीच्या आत्याच्या काहीतरी नाचचं लग्न आहे, तर ही म्हणते की मला आता परत लग्नाला जायचं आहे. म्हणजे 4-5 दिवसापासून ती एवढी माझ्या पाठी लागली आहे ना. सगळेच जण जरी आपल्या योग मध्ये आलेले आहेत, सगळेजणी त्या त्याचे पोरं सगळेजणी, ते पोरांचे पोरं सगळेच जण आलेले आहेत, सून आलेले सगळे आलेले 4-5 दिवस आधी, मग आपण नाही जायचं. अरे मग बाकी आपले पण आई वडील वगैरे जात आहेत ना, मामा मामी ते जात आहेत ना. हा नरेश जातोय, रोज सर्वजण जात आहेत ना. मामीच्या लग्नाला नाही आलेले, माझ्या लग्नाला आलेले. अरे जाईन ना. तुझ्या लग्नाला आले होते ते बरोबर आहे, पण कशाला आता एवढी गरमी पडते, तू भुसावळला किती गरमी असते तुला माहिती आहे का? आणि इकडे काय थंडी लागते, तिकडे गरमी येते. तू समजून घ्यायचा ना काही गोष्टी. खर्च आता खर्च तुम्ही जे पण बोलताय तेच सांगते मी, काय पुढे बोलते काय सांगते. अरे पण जे बोलते ते खर्च पण बराच झालाय ना गायत्री. काय झालंय. आता विचार कर, तू भुसावळला जाशील, परत म्हणशील मग मला सुरतला जाऊ द्या, मग तिथं 8-10 दिवस लगेच सुरतला राहशील. कशाला 8-10 दिवस सुरतला काय काम? हा मग लग्न झालं का इकडे यायचे आपलं. अरे हो, पण मामा मामी ते जात आहेत ना. मग आपल्याला बी जायचंय नको ना. नको गायत्री प्लीज नाही, या टायमाला तर नको. लागल्याच ऑगस्ट नको टाकू त्याच्यात. नको, त्याच्यात नको टाकू त्रिशू. पण लागल्यास ना ऑगस्ट मध्ये सुरतला जाऊ नये, हा. ऑगस्ट महिन्यामध्ये. तिथं खराब आहे ते, नको नको टाकू. त्रिशू खराब येते, त्याच्यामध्ये नको टाकू दे. जाईनच ना. हा ते काय सांगायचंय. हा चल ऑगस्ट मध्ये सुरतला जा, आता नको. सुरतला जा का? ऑगस्ट महिन्यात जाईनच ना. हा जा ना, मग मी कुठे नाही म्हणतोय, ऑगस्ट मध्ये जा ना. सुरत मला ऑगस्ट महिन्यात पण आता नको जाऊ नाही भाऊ. सांगणार तरी तेव्हा जाईन मी आधी. तुला आता मुंबईला आल्यावर फक्त 15 दिवस झालेत आणि तू परत जायला म्हणते. आता आपल्याला सोबत
जायचंय आपण किती राहायला नाही जात. अरे सोबत- लग्नाला जातोय आपण. अरे पण आपला मॅनेजर काय घरचा आहे का काहीतरी? मॅनेजर सुट्ट्या पण द्यायला पाहिजेत ना. तुमच्या तुम्हीच ठोकून देता अंगाचं. तुम्हीच जोड. अरे आपण मागच्या महिन्यात एवढ्या सुट्ट्या घेऊन झाल्यात, आता सुट्ट्या कसं काय देईल सांग मला. कुठल्या सुट्ट्या घेतल्या तुम्ही? हा कुठल्या सुट्ट्या घेतल्या? आता लग्नाला गेलो होतो, सुट्ट्या नाही घेतल्या. 8 दिवस नाही गेलो होतो आपण गावी. हा मग तेव्हा घेतलं ना, मागच्या महिन्यात घेतलं. अरे मागच्याच महिन्यात ना, असं काय करते तू? चला समजा 1 तारखेला गेलो होतो. हा मग 1 तारखेला गेलो होतो. 1 तारखेला. अरे हो, मग आपली घरची थोडी कंपनी काहीतरी लगेच सुट्ट्या द्यायला त्या. आता आपल्याला हा सांगा ना, काय झालं? नाही नाही नाही, लग्नाला नाही जायचं तू. मध्ये मध्ये नको घालू ते लग्न, जाऊ दे आता, सोड ते लग्न. हा. कारण की आत्याच्या मुलीचं राहिलं असतं तू समजू शकलो असतो मी. आत्याच्या मुलाचं मुलीचं आहे. ज्याच्या योग मध्ये मला जायचंय जायचं. नाही जायचं. मामा मामीन त्यांना लागल्यास मी पण सांगून देईल त्यांना, म्हणा आत्ता तरी कारण की बघ आपल्याला घर पण शिफ्ट करायचं आहे काहीतरी. खर्च एवढा आहे अजून, डिपॉझिट वगैरे 20-25 हजार रुपये डिपॉझिट वगैरे, त्या सर्व गोष्टी बघायला लागतील. काय आलं? पोट दुखतंय? हा चालेल, चल मग डॉक्टरकडे जाऊया. तुला ते थंड प्यायला नाही सांगितलंय, फक्त पप्पा घेऊन या. जाऊ दे. तिला सांगतोय ते स्प्राईट वगैरे, तरी पण ती रडते. नाही जर आणलं की रडायला लागते मध्ये. चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ती बघा ती नाटक करायला लागली. तर रिशू इकडे बघ. ए कार्टून, तुला शिरा खायचा आहे ना? झोपली बघ ती. चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तिला काही लग्नाला काय जाऊ देणार नाही मी, कारण की नुसतं लग्न चालू ठेवलंय तिने 8-10 दिवसापासून. का आलं? जाऊ देणार. अरे बांधून जाऊ दे यार, आता मला परत त्या गोष्टी नाही काढायच्या. जाऊ दे, सोड. चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला.